विजय करंजकर यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज. शिवसेना उद्धव ठाकरे गटात उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर हे होते नाराज. विजय करंजकर यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. 2 दिवसापूर्वी गिरीश महाजन यांची देखील करंजकर यांनी भेट घेतली होती. करंजकर यांनी बंडखोरी केल्याने उद्धव ठाकरे गटाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता. खरं तर गेल्या काही दिवसांपासून आपण नाराज होतो. ऐनवेळी उमेदवारी डावलण्यात आली. आज आता उमेदवारी अर्ज आपण भरला. काय एकंदरीत पुढची दिशा असणार आहे, आता वाटचाल असणार आहे? काही दिवसापूर्वी ते एक फॉर्म घेऊन ठेवले होते. फॉर्म घरी ठेवून ते काही वाळीत घालायचे का, त्याच्यामुळे ते फॉर्म भरले आणि आता मी अर्ज सबमिट केलाय. बघू, आणखी 2-3 दिवस आहे. उद्या परवा एक कार्यकर्त्यांच्या समितीत एक मेळावा बैठक घेऊन त्या बैठकीमधून आपण आपला निर्णय घेऊ. आपण बंडखोरी करण्याचं कारण काय? बंडखोरी करण्याचं म्हणजे मी आहे तुका म्हणे पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा लागो तीही लोकी झेंडा. माझ्या पक्षाने मला 1 वर्षापूर्वीच मला सांगितलं होतं की तुम्हाला लढायचंय, तुम्ही जोरात सुरू व्हा. मी 1 वर्षापासून मी फिरतोय. 1 वर्षामध्ये सर्व मतदारसंघामध्ये माझ्या 2-2, 3-3 फेऱ्या माझ्या सगळ्या झाल्या आहेत. आणि हे सगळं झाल्यानंतर पक्षाने समजा उमेदवारी नाकारली तर नाकारण्याचं कारण मला कळायला पाहिजे होतं, आणि ते जर मला कळालं असतं तर अधिक बरं वाटलं असतं. म्हणून साठी मी आता फॉर्म भरलाय. बाकी पाहू. उद्धव ठाकरेंनी 2 वेळा वेळ दिली पण तुम्ही मातोश्रीवर गेले नाही असं बडगुजर म्हणाले. तुम्ही गेले नाही का, काय बोलवलं नाही, काय नेमकं परिस्थिती आहे? मला 2 नाही 3 वेळा वेळ दिली, परंतु 3ही वेळा मला बोलवलं. 2 दिवसांनी बोलवल्यानंतर मी मातोश्रीला 2 दिवसांनी माझी जायची तयारी झाली. आदल्या दिवशी रात्री मला सांगितलं गेलं की विजय उद्या नको, आणखी 2 दिवसांनी सांगतो. त्या दरम्यान खालून इकडच्या काही लोकांनी सांगितलं होतं की प्रचंड मॉब आपला मुंबईमध्ये येईल आणि गडबड होईल. अशा 2-3 वेळा असं सांगितलं गेलं. आणि 3ही वेळा मला मातोश्रीने बोलवून सुद्धा या खालच्या लोकांनी सांगितल्यामुळे मला 3ही वेळा परवा बोलवतो, 4 दिवसांनी बोलवतो असं सांगितलं गेलं. मात्र हे बडगुजर जे सांगतात ते नंतर माझे काही त्या मातोश्रीची माझे काही म्हणजे फोन झाले नाही. त्याच्यानंतर मला वरुणजी सरदेसाई जे युवा सेनेचं काम बघतात, वरुणजींचा फोन झाला होता. मी वरुणजींना माझी खंत व्यक्त केली आहे. त्याच्यानंतर बघूया. पण आता उमेदवारी अर्ज भरलाय, अपक्ष म्हणून का होईना निवडणूक लढवणारच का? मी सांगितलं ना की 2 दिवसांनी मी माझ्या कार्यकर्त्यांसमेत जे काही माझे कार्यकर्ते माझ्या समवेत राहिलेत, बरेच पदाधिकारी आहे, महानगरपालिकेतले नगरसेवक आहे, जिल्हा परिषदेचे बरेच सदस्य आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, आणि बऱ्याच नगरपालिकांचे नगरसेवक पण आहेत, आणि मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेचे काही मुख्य पदाधिकारी पण आहे. शेवटी असं आहे की आपण ज्या वेळेला एखादा पक्ष आणि त्या पक्षाचा झेंडा घेऊन त्या पक्षाचं काम करत असतो, त्यावेळेला त्या प्रत्येक पदाधिकाऱ्याच्या, त्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या एखाद्या नेत्याकडून काही ना काही अपेक्षा असतात, आणि त्या अपेक्षा त्यांच्या परिपूर्ण करण्यासाठी तो नेता झटला पाहिजे. आज माझ्या ज्या काही कार्यकर्त्यांच्या माझ्याकडनं अपेक्षा आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी जर माझ्याच अपेक्षांना लाथ मारण्याचं काम एखाद्या पक्षाकडून होत असेल किंवा पक्षातल्या काही लोकांच्या माध्यमातून होत असेल, तर ह्या जे काही पदाधिकारी म्हणून आहे, जे काही कार्यकर्ते म्हणून आहे, जे काही मुख्य पदाधिकारी आहेत, मुख्य प्रवाहातले, ज्यांनी लोकांसाठी लोकांच्या पालख्या वाहिल्यात, ज्यांनी पक्षाचं काम तळागाळाला पोहोचवलंय, अशा लोकांच्या सुद्धा अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत. आणि त्याचे चित्र आज या ठिकाणी स्पष्ट होताना दिसत नसल्याने ते सुद्धा पदाधिकारी स्थिर आहेत, स्तब्ध आहेत, आणि ते सगळे बरोबर आहेत. आम्ही 2 दिवसामध्ये एक आमचा सगळ्यांचा एक मेळावा घेऊन त्या मेळाव्यामध्ये निश्चितपणे आमची दिशा आम्ही निश्चित करू. मागच्या वर्षी एकनाथ शिंदे ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस देखील सर्वच नेत्यांनी ही खंत व्यक्त केलेली होती. नेमकं काय घडतंय शिवसेनेमध्ये की जे चांगले नेते त्यांना अशा पद्धतीने डावललं जातंय? आता लोक तसं म्हणायला लागले का त्यांनी केलं असेल, ते काय का बरं केलं असेल. आता मला विचारण्यापेक्षा लोकांमधून त्यांच्या खंत व्यक्त होत आहेत. आपण तुम्ही जी भूमिका घेतलेली आहे याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठी तुमच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे किंवा करतील असं वाटतंय? तुम्ही तयार आहात? सौभाग्य न सब दिन सोता है, देखो आगे क्या होता है. नाही, घोलपनानं तर रोजच बोलतात. ते माझ्या घरातलाच माणूस आहे, त्याच्यामुळे आमचं रोजच बोलणं होतं. मुख्यमंत्र्यांच्या देखील संपर्कात तुम्ही गेला होता. कोणाच्या? मुख्यमंत्र्यांच्या देखील संपर्कात तुम्ही गेला होता, अशी चर्चा होती. परंतु पुढे काय झालं त्याचं काय? अनेक वर्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बरोबर आम्ही कामं केलीत. त्याच्यामुळे कोणाच्या संपर्कात गेलो, कोणाच्या नाही संपर्कात गेलो, परंतु मी खमका आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच सानिध्यात राहिलो. असो, आता पुढे काय बघू. कार्यकर्ते काय म्हणतात, पदाधिकारी काय म्हणतात, त्या पदाधिकाऱ्यांच्या सगळ्यांच्या सांगण्यावरतून निर्णय घेऊ.
स्थानिक आता पदाधिकारी तुम्ही किती म्हणताय संपर्क पदाधिकारी सगळे आहेत, सोबत आहे, 2 दिवसात निर्णय घेऊ. पण आज अर्ज भरताना आपल्या सोबत पदाधिकारी दिसले नाही प्रमुख. काय त्याचं काही कारण? कोण पदाधिकारी पाहिजे माझ्याकडे? माझ्याकडे इथून पुढे फक्त 4च लोक जाऊ देतात. आता माझ्या सोबत 35 नगरसेवक आहे, 4 जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. आता माझ्या समूहामध्ये 35 नगरसेवक आहे, 4 जिल्हा परिषदेचे सदस्य आहे, पंचायत समितीचे काही लोक आहेत आणि मुख्य प्रवाहातले शिवसेनेचे काही पदाधिकारी पण आहेत. या सगळ्यांना घेऊन आपण पक्ष प्रवेश करणार आहे का दुसरा? मी आता सांगितलं ना, 2 दिवसांनी आमच्या लोकांशी चर्चा करेल आणि चर्चा केल्यानंतरच अंतिम निर्णय घेईल. कधी मेळावा होणार, कधी काय? बैठक झाली, भेट झाली तर म्हणजे अनावधानाने भेट झाल्यानंतर चर्चा तर होतच असतात. त्याला तर राजकारण म्हणतात. गिरीश महाजन हे बरेच वर्ष आम्ही बरोबर सोबत काम केले, त्याच्यामुळं परिचय तर आहेच, परिचय होता आणि तो कायम आहे. भेट झाली, भेटीमध्ये चर्चा होतात प्रत्येक. आपण महायुतीकडे देखील तिकीट मागणी केली होती, अनेक लोकांनी बोलवलं होतं. ओके, आता ठीक आहे. तुमचा मेळावा कधी होणार आणि काय तारीख? मी आता सांगितलं ना, आता 2 दिवसांनी मेळावा घेतो ना.